नमस्कार, मी डॉक्टर मिताली लिव्हिंग आयुर्वेदामध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते। वर्षा ऋतू चालू झालेला आहे, तर पावसाळ्यामध्ये मिळणाऱ्या रानभाज्या याच्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत। रानभाज्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते माळ रानावर शेतीच्या बांधावरती कोणत्या प्रकारची मेहनत न करता नैसर्गिकरित्या ते येतात। रानभाज्यावर कोणत्याही प्रकारची कीटकनाशकांची फवारणीही केलेली नसते, तसेच ते चवीला रुचकर, औषधी गुणधर्म व पौष्टिक असतात। आज आपण पाहणार आहोत टाकळा ही रानभाजी, आणि याला आयुर्वेदामध्ये चक्रवर्ध असे म्हटलेले आहे। टाकळा ही रानभाजी गुणांनी लघुवृक्ष, त्याचा रस हा कटू आहे आणि विपाक सुद्धा कटू आहे व वीर्य हे उष्ण आहे। आता आपण पाहणार आहोत दोषकर्म। उष्ण असल्यामुळे वातकफनाशक आहे, तसेच पानांचा उपयोग हा वातपित्त रोगांवरती केला जातो। कुष्ठ, त्वचा विकारांमध्ये तसेच वर्णविकारांमध्ये या टाकळ्याच्या बियांचा लेप केला जातो। विबंध, गुल्म, कृमी व मूळव्याध या रोगांमध्ये याचा उपयोग केला जातो। रक्तविकार, हृदयरोग, कास, श्वास या रोगांमध्ये याचा उपयोग केला जातो।